जेवढं कौशल्य. आता मला सांगा, तुमचे पप्पा सायकल चालवतात, तुम्हाला आणून सोडतात सायकलवर शाळेमध्ये, हा बरोबर की नाही? तुम्ही काय ठरवलं? पप्पांना त्याचा वेळ घालवला ना तुम्ही सकाळी. तुम्ही ठरवलं मी आता सायकल शिकणार. तुम्ही सायकल शिकले 5 दिवसामध्ये, मग तुम्ही स्वतः सायकल घेऊन येऊ लागली शाळेत. म्हणजे पप्पा अवलंबून राहिले का तुम्ही शाळेत येण्यासाठी? एखादी गाय किंवा मांजर, भाग दुसरा आहे, म्हणजे या पाठाचा भाग दुसरा. एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिलांसाठी काय काय करते, तसेच वासरू किंवा मांजरीचे पिलू जन्मल्यापासून काय काय करते ते आपण निरीक्षणाच्या आधारे स्पष्ट करता येईल तुम्हाला. बरोबर करता येईल की नाही? मांजरीचे पिलू जन्मल्यापासून ते थोडंसं मोठं होईपर्यंत ते कसं काय राहतं, कसं वागतं, कसं हालचाल करतं, हे सगळं तुम्ही पाहिलं असेल ना? हो, पाहिलं असेल की नाही? गाईचं पिल्लू पाहिलं असेल ना तुम्ही? गाईचं पिल्लू, वासरू ते कसं मोठं होतं, कसं जन्मल्या किती छोटा असतं ते तुम्ही सगळं पाहिलं असेल ना अगोदर? बरोबर पाहिलं? हात वर करा. अरे वा, भरपूर मुलांनी पाहिलेले. हे प्राणी स्वतःचे अन्न मिळवणे, ऊन पावसापासून व शत्रूपासून स्वतःचे संरक्षण करणे, हे कौशल्य ते आईकडून हळूहळू शिकतात. बघा, हे प्राणी जे असतात ते स्वतःचं अन्न मिळवणे हे कोणाकडून शिकतात? त्याच्या आईकडून शिकतात. बरोबर की नाही? ते पिल्लू, छोटं पिल्लू आईच्या मागे मागे जातं. ते आई कसं गवत खातं तसं ते खायला मागतं आणि ते खातं. बरोबर ना? आणि शत्रूपासून संरक्षण कसं करायचं ते बी त्यांना माहिती आहे. एक तर पळून जातात, नाहीतर शिंगाने मारतात जर कोणी त्याचा त्रास द्यायचा प्रयत्न केला. बरोबर ना? हा, ही कौशल्य त्याच्या आईकडून ते शिकतात. त्यानंतर ती आईला सोडून स्वतंत्र जीवन जगू लागतात. नंतर हे काय करतात? आईला सोडून स्वतंत्र जीवन जगायला लागतात. कोंबडीची पिल्ले माहिती आहे तुम्हाला? कोंबडीची पिल्ले बघा, कोंबडी घेऊन फिरते, पिल्लांना काही काळ घेऊन फिरते, नंतर ती पिल्लांना जवळ येऊ देत नाही. मोठी झाल्या जवळ येते का? चावते ती, म्हणजे पिल्ली मग वेगळीच फिरायला लागतात. बरोबर ना? जणू ती काय म्हणत असेल, आता तुमचं तुम्ही फिरा, माझे फिरते. बरोबर ना? हा, प्राण्यासाठी आवश्यक अशी कौशल्य अगदीच मर्यादित असतात. त्या मानाने स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावे लागते. प्राण्यांसाठी जगण्यासाठी कौशल्ये खूप कमी असतात, कमी लागतात कौशल्ये. परंतु माणसाच्या पिलांना जगण्यासाठी खूप कौशल्ये लागतात. खरी गोष्ट आहे ना? प्राण्यासाठी काय लागतं? आई कशी खाते त्या पद्धतीने ते गवत खातात. पण माणसाला तसं आहे का? मुलं मोठी झाल्यानंतर, आई एवढी पप्पा एवढे मोठे झाल्यानंतर त्या मुलांना स्वतःच अन्न स्वतः मिळवावं लागतं. अन्न मिळवावं लागतं म्हणजे कामाला जावं लागतं. त्याला कामाला गेल्यानंतर काम तो मालक मिठवून घेतो की नाही कोणाला, त्याच्या मनासारखं काम करावं लागतं, तेव्हा आपल्याला तो पगार देतो. कधी कधी कंपनी नोकरी सुटते, त्यावेळी त्रास होतो. म्हणजेच हे कौशल्य माणसाच्या पिढ्यांना अवघड असतात की नाही जीवन जगण्यासाठी. प्राण्यांसाठी कमी असतात कौशल्य असतात जगण्यासाठी, पण माणसाच्या याच्यासाठी खूप लागतात. स्वतंत्रपणे जगण्यासाठी आपल्याला खूप काही शिकावं लागतं. बरोबर की नाही? मग मुलगा मोठा नोकरी झाल्यानंतर मग त्याला त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग ती बायको भांडते, मग वेगळे राहतात. मम्मी इकडे राहतात, मम्मी पप्पा इकडे राहतात, हे इकडे राहतो. मग त्याच्यामध्ये काही असं भांडण होतं, नाराज राहते. म्हणजे हे जीवन संघर्ष खूप मोठा असतो. बरोबर ना? अशा गोष्टी म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये जगण्याचे कौशल्य खूप लागतात. आता बघा, फुटबॉल खेळणे, लगोरी खेळणे, स्वयंपाक बनवणे, इस्त्री करणे, किरकोळ किराणा सामान आणणे, आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणे, सारांश लेखन करणे, अशी कामे तुम्ही करू शकता का?
फुटबॉल खेळणे, लगोरी खेळणे, स्वयंपाक बनवणे, इस्त्री करणे, किरकोळ किराणा सामान आणणे, आजारी व्यक्ती सुश्रूषा करणे, सरांचे करणे, ही कामे तुम्ही करू शकता का? नाही करू शकता? करू शकता तुम्ही, आता करू शकता ना? पण लहानपणी करत होते का? नाही. मतदान करणे, वाहन चालवणे ही कामे करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते, ते तुम्ही करू शकता का? आता तुम्हाला सांगितलं जा मतदान करू नये, तुम्ही मतदान करू शकाल? तुम्ही घरात काय, पण सरकारच्या नियमानुसार तुम्ही मतदान करू शकाल का? तुमचं वय 18 वर्ष आहे का? नाही. म्हणजे काही गोष्टी करू शकत नाही. चालण्या धावण्यासारखी सुरुवातीची काही कौशल्य आपल्या वयाप्रमाणे आपोआप येत असतात. चालणे धावण्याची कौशल्ये आपल्यामध्ये वयाप्रमाणे येत असतात. आपलं वय जसं जसं वाढतं तेवढं चालायला आपल्याला जास्त सफाईदारपणे आपण ते करू शकतो, सहजपणे करू शकतो. परंतु नंतरची अनेक कौशल्य आपल्याला कोणीतरी शिकवावी लागतात. त्यानंतरची कौशल्य आपल्याला कोणीतरी शिकवावं लागतं. नंतरचे कौशल्य कुठल्या कुठल्या आहेत मला सांगतो. आपले आई वडील, शिक्षक, इतर मोठी माणसे या सर्वांकडून आपण कौशल्य शिकत असतो. आता आपल्या आई वडिलांकडून काही गोष्टी शिकतो ना आपण. आता आपले पप्पा व्यापारी असतील, पप्पा व्यापारी आहेत, त्याचा मुलगा सोनसारखा असा उभारलेला असतो. पप्पा कसे त्या माणसाला माल विकतात ते पाहतात. पप्पानी माल तो पेनचा बॉक्स 100 रुपयाला आणला आणि त्या माणसाला 120 रुपयाला गेला. असा व्यापार करतो तू, असे पैसे कमवतो. सोहमला काय शिकलं? व्यापार हे कौशल्य शिकलं की नाही? तिथं शिकलं की नाही? 20 रुपये कसे काढायचे शिकला ना तो. 100 रुपयाचे 120 रुपये कसे करायचे, म्हणजे 20 रुपये कसे कमवायचे तो शिकला ना. आणि शिक्षकाकडून, आता शाळेमध्ये शिक्षक असतात. शिक्षक कसे होतात? आता म्हणून तुम्ही बरेचसे शिक्षकांकडे लक्ष देता. आमचे सर कसे होतात त्याची नक्कल तुम्ही घरी करून दाखवता. जाटकर सरांची नक्कल, आमचे ना जाटकर सर आहे ना असे आम्हाला शिकवतात. पण तुम्ही नक्कल सोमसारखा विद्यार्थी करून दाखवता. ते बोलण्याची नक्कल म्हणजे सरांचं शिकलं ना तुम्ही. ते कसे बोलतात, कसे रागवतात, ते कसे त्याचा प्रभाव तुमच्यावर पडतो ना, पडतो की नाही? ते कसे त्यांच्याप्रमाणे करण्याचा तुम्ही प्रयत्न करता शिक्षकाप्रमाणे, बरोबर ना? बरोबर असं वाटतं. बरोबर आहे का चूक आहे? मी म्हणतो ते चूक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे ना? मग आता बघा, परंतु नंतर आई वडील, इतर मोठी माणसे सर्वांना आपल्याकडून कौशल्य शिकतात. इतर माणसाकडून तुम्ही काही शिकत असता. जितकी जास्त कौशल्य आपण आत्मसात करतो तितकेच आपले इतरांवर अवलंबून राहणे कमी होते. जेवढं कौशल्य. आता मला सांगा, तुमचे पप्पा सायकल चालवतात, तुम्हाला आणून सोडतात सायकलवर शाळेमध्ये, बरोबर की नाही? तुम्ही काय ठरवलं? आता पप्पांना त्याचा वेळ घालवला ना तुम्ही. सकाळी तुम्ही ठरवलं मी आता सायकल शिकणार. तुम्ही सायकल शिकले 5 दिवसामध्ये, मग तुम्ही स्वतः सायकल घेऊन येऊ लागले शाळेत. म्हणजे पप्पा अवलंबून राहिले का तुम्ही शाळेत येण्यासाठी? म्हणजे असं होतं. आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो असे कधीच होत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्ती एवढे काम करण्यासाठी त्याला कोणती कौशल्य उपयोगी पडणार आहे. आपले प्रत्येक काम आपण एवढे काम करण्यासाठी कोणती कौशल्य उपयोगी पडणार आहे? कोणती कौशल्य आपल्याला उपयोगी पडणार आहे? अनुवांशिकता. आपली उंची किती वाढते? उदाहरणार्थ, प्रत्येक व्यक्ती स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा स्वतः शेती करत नाही, परंतु स्वतःची कामे पूर्ण होतील याची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती कपडे धुतो का? प्रत्येक व्यक्ती शेती करतो का? नाही. परंतु आपली जी स्वतःची कामे आहेत ते आपण स्वतः केली पाहिजेत, करायला पाहिजे. एवढं तर आपण शिकलं पाहिजे की नाही? शिकलं पाहिजे की नाही? ही आपली जबाबदारी आपण घेतली पाहिजे. मग आता एवढे काम करण्यासाठी त्याला कोणती कौशल्य उपयोग पडणार आहे? कोणती कौशल्य? अनुवांशिकता.
आपली उंची किती वाढते? आपली उंची किती वाढते? वयाच्या 18 वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते. कितव्या वर्षापर्यंत उंची वाढते रे? वयाच्या 18 वर्षापर्यंत काय वाढते? काय वाढते? उंची वाढते. वयाच्या 18 वर्षापर्यंत आपली काय वाढते? हे तुम्ही शिकला आहात. आहेत ना? शिकलात ना? हा. तुमच्या ओळखीतल्या 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक आठवा. त्यापैकी आई वडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले किती लोक आहेत? बघा, 18 वर्षापर्यंत काही आई वडिलांपेक्षा उंच आहेत, काही कमी आहे. अशी किती लोक आहेत तुम्ही पाहायला सांगितलेलं आहे. बघा, आपले दिसणे, आपली अंगकाठी अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखी असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबी सारखी दिसून येते. आपले दिसणं आपल्या कुटुंबावरती अवलंबून असतं. आपल्या आईसारखी आपण दिसत असतो, आपल्या वडिलांसारखे आपण दिसत असतो. आता स्त्रियांना कोणासारखी दिसते? कोण सांगेल? पप्पा सारखी दिसते की मम्मी सारखी? मला तर मम्मी सारखी वाटते. मम्मी सारखी वाटते मला. तुला कोणासारखी दिसते मम्मी? हा, मग ही सावली आहे थोडीशी, पण ती गोरी असं आहे ना तुमच्यामध्ये, बरोबर ना? पण चेहरा तसाच वाटतो ना? हा, बर. असं आपल्या कुटुंबात म्हणजे मुलं जी आहेत ना ते आपल्या आई वडिलांसारखी दिसत असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबी साम्य आढळून येते. काही लक्षणे आपल्या आजी आजोबा, मामा मावशी किंवा काका आत्यासारखी असतात. काही लक्षणे नातेवाईकावरती त्यांच्यासारखी होऊन जातात. म्हणून प्रत्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधी न भेटलेले लोक अशा साम्यावरून आपल्याला ओळखतात. आपल्याला कधी न भेटलेले लोक आपल्याला कशावरून ओळखतात? या असं जे साम्य सारखेपणा दिसतो ना त्याच्यावरून ते ओळखत असतात. कधी न भेटलेले लोक आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता म्हणतात. आपल्या मम्मी पप्पांचे जे गुणधर्म आहेत, जे दिसणं वगैरे आहे ना गुण, ते आपल्यामध्ये येणं म्हणजेच यालाच काय म्हणतात? अनुवंशिकता असं म्हणतात. अनुवंशिकता म्हणजे कळालं तुम्हाला? कळालं? आपली अनेक लक्षणे आपल्या नातेवाईकासारखी असली तरी जन्मतः आपल्यामध्ये कोणती लक्षणे अनुवंशिकतेने येतील आणि कोणती येणार नाही यावरील कोणाची नियंत्रण नसते. बघा, मम्मी पप्पांचे कोणते गुण आपल्यामध्ये आले किंवा कोणता रंग आला आपल्या हे कोणावरही अवलंबून नाही. कधी येतात कधी नाही येत, बरोबर ना? हा, हे कोणावरही अवलंबून नाही. तर इथं आपण थांबूया. ठीक आहे, कट.